अमोल, जसं आता तू सांगितलं काटेकी टक्कर आहे आणि एकूणच 26 नोव्हेंबर रोजी जर का पाहायचं तर ह्या 14व्या विधानसभेची जी मुदत आहे ती संपते आहे. 15वी जी विधानसभा आहे ती अस्तित्वात येणं गरजेचं आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विधिमंडळाचे माजी सचिव आहेत अनंत खडसे सर. सर, कशा प्रकारे बघता आहे पुढची प्रक्रिया आता कशी असणार आहे ही सगळी? नाही, यामध्ये एक संविधानाच्या दृष्टीने की 14व्या विधानसभेचं मुदत जी आपण आता सांगितलं 26 तारखेला संपेल, 26 नोव्हेंबरला, त्या अगोदर 15वी विधानसभा अस्तित्वात येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एकच प्रक्रिया म्हणजे 23 तारखेला बहुतेक मतमोजणी आहे मध्ये सर्व निकाल स्पष्ट होतील. 23 तारखेला रात्रीपर्यंत किंवा 24ला कुठल्याही परिस्थितीत आपली ही 15वी विधानसभा अस्तित्वात येईल. आणि या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ते म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे जे आहेत ते संपूर्ण निकाल एकत्रित करून त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1966 त्या सेक्शन 66 प्रमाणे तसं नोटिफिकेशन काढलं जाईल आणि हे नोटिफिकेशन माननीय राज्यपालांना दाखवलं जाईल आणि त्याची मंजुरी माननीय मुख्य निवडणूक आयुक्त जे महाराष्ट्राचे आहे त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि त्यांचं अप्रुव्हल मिळाल्यानंतर हे नोटिफिकेशन 24ला निघेल. आणि एकदा काही नोटिफिकेशन निघालं की विधानसभा जी आहे ती 15वी विधानसभा अस्तित्वात आली असं संविधानात्मक दृष्ट्या मानलं जाईल. आणि त्यानंतर मग सत्ता स्थापनेची जी प्रक्रिया आहे ते पुढे सुरू होईल. कारण या दोन्ही आघाड्या प्री पोल अलायन्स आहे, त्यामुळे कुठल्या तरी आघाडीचा प्रत्येक पक्ष त्यांचा नेता निवडीची प्रक्रिया पार पाडेल आणि त्यानंतर मग आघाडीचा एखादा नेता जॉईंटली निवडला जाईल आणि तो नेता त्यांचं बहुमताचे आकडे घेऊन किंवा त्यांचे क्लेम जे आहे बहुमताचे प्रत्येक पक्षाच्या सदस्यांच्या सह्या आणि त्यांचा कन्सेंट फॉर्म असा घेऊन माननीय राज्यपालांकडे ते दावा करतील की आमच्या आघाडीला बहुमत आहे किंवा आमच्या पक्षाला बहुमत आहे. तर बहुमत असल्यानंतर माननीय राज्यपालांना असं सकृदर्शनी वाटलं की या आघाडीला किंवा या पक्षाला बहुमत आहे तर मग ते नेता निवडीसाठी सरकार स्थापनेसाठी त्यांना निमंत्रण देतील. हे तुम्ही जे म्हणता आहात ती किती मुदत असणार आहे? म्हणजे 26 नोव्हेंबर नंतर जरी का मुदत द्यायची म्हटली सगळ्यांना तर किती दिवस तो कालावधी असू शकतो? नाही, ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया, विधानसभा अस्तित्वात येणं आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया, ह्या दोन वेगळ्या कालावधी आहे. आणि आपल्याला माहिती असेल 1999ला मला वाटतं 1-1.5 महिना सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं कारण काँग्रेसमध्ये त्यावेळेस फूट पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे दोन पक्ष वेगळे झाले होते. त्यामुळे मग सरकार स्थापनेची जी प्रक्रिया आहे ती चालत राहील पुढे. आणि मधल्या काळात माननीय राज्यपाल हे राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करतील. महिनाभर 15 दिवस जे राष्ट्रपती राजवट आहे ते सुद्धा प्रयोग आपण मागे बघितलेला आहे. तर त्यावेळेस माननीय राज्यपाल राष्ट्रपती राजवट लावून मग या मधल्या काळामध्ये एखादा अलायन्स किंवा एखादा पक्ष सरकार स्थापन करू शकतो का याची शक्यता ते पडताळून पाहतील. आणि असं राज्यपालांना वाटलंच, एक्स्ट्रीम केस असं राज्यपालांना वाटलं की कुठलाही पक्ष किंवा कुठलीही आघाडी सरकार स्थापनेसाठी असमर्थ आहे तर मग ते शेवटी त्यांच्या पुढे पर्याय राष्ट्रपती राजवटीचाच असतो, दुसरा कुठलाही पर्याय नसतो. राष्ट्रपती राजवट पहिल्यांदा 6 महिने लावली जाते, मग ती 6 महिन्यापर्यंत वाढवली जाते आणि वर्षभराच्या काळात जर काहीच होऊ शकलं नाही तर शेवटी नवीन आणि निवडणुका घेणं हाच पर्याय संविधानात्मक दृष्ट्या माननीय राज्यपालांपुढे असतो. पण तुम्ही हे सांगत असताना यामध्ये जर काही अडचण आली, कारण एकूणच काटेकी टक्कर जे आहे एक्झिट पोल्स मध्ये देखील दाखवत आहेत, जर का आघाडी आणि युतीला समसमान आकडे आलेत तर पुढे कशा प्रकारची ही प्रक्रिया असू शकते? राज्यपाल कोणाला निमंत्रण देऊ शकतात? कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया पुढे जाईल? नाही, आघाडी आणि युतीला असं वाटलं की समसमान आहेत तर मग शेवटी ही राज्यपालांचं डिस्क्रिशन असतं. राज्यपाल शेवटी बघतीलच ना, एकदम इतकी काही काटेकोरपणे समसमान येण्याची शक्यता मला तरी कमी वाटते. तर माननीय राज्यपाल बघतील, व्हायबिलिटी पडताळून पाहतील कुठल्या पक्षाला बहुमत आहे. आणि शेवटी SR बोमईच्या खटल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट डायरेक्शन दिलेले आहेत की बहुमत जे सिद्ध करायचं आहे ते राज्यपालांच्या बंगल्यावर नव्हे, निवासस्थानी नव्हे तर ते विधानसभेच्या अधिवेशनातच ते बहुमत सिद्ध होऊ शकते. तर राज्यपाल मग त्या अशा व्यक्तीला किंवा आघाडीच्या नेत्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलवतील आणि त्या अधिवेशनामध्ये
ते आघाडीच्या नेत्याला सांगतील की आपण इथे बहुमत सिद्ध करा आणि बहुमत सिद्ध झाल्यानंतर मग ते त्याला सरकार स्थापनेसाठी पाचारण करतील. मागे हे झालेलं होतं. माननीय उद्धव ठाकरे साहेबांना बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी पाचारण केलं होतं. ऑफकोर्स ते सिद्ध करू शकले नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. तर ही प्रक्रिया सर्वांना आपणा सर्वांनाच माहिती आहे. तर ही प्रक्रिया अवलंबून SR बोमईच्या खटल्याप्रमाणे माननीय राज्यपाल त्या संदर्भातील प्रक्रिया बहुमत सिद्ध करण्यासाठी त्या पक्षाच्या नेत्याला सांगतील. ते यामध्ये पाहायचं तर राज्यपालांची भूमिका अतिशय महत्वाची दिसते आहे. एकूणच या अगोदर जे राज्यपाल होते त्यांवर मोठ्या प्रमाणात आक्षेप जो आहे तो घेतला गेलेला होता. याचं जर पाहायचं तर 26 नोव्हेंबर ही तारीख आपल्याला दिसते आहे. 26 नोव्हेंबर नंतर देखील प्रक्रिया ही सुरू राहील. मात्र त्या कालावधीमध्ये काही जणांकडनं आक्षेप घेण्यात आला तर काय अडचण ही जाणवू शकेल सत्ता स्थापनेमध्ये? नाही, आक्षेपाचं याच्यात काही फारसं येणार नाही, कारण अलायन्स कुठला अलायन्स किंवा कुठला पक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठी समर्थ आहे हे आधी बघितलं जाईल त्यामध्ये. आणि आपल्याला मागे आठवत असतं की BJP सगळ्यात मोठा पक्ष होता 2019ला, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पाचारण केलं होतं. आणि या संदर्भातले बरेचसे निकाल अवेलेबल आहे, संविधानात्मक प्रथा अवेलेबल आहे आणि संविधानामध्ये तसं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला केंद्रात आठवत असेल की मागे चरण सिंग साहेबांना बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यावेळेस सांगितलं होतं, ते सिद्ध करू शकले नाही. मग त्यावेळेस सुद्धा बरंचसं हे झालंय, जगजीवन राम वगैरे, ते इतिहास आपल्याला माहिती आहे, ते होऊ शकले नाही वगैरे पंतप्रधान. आता तो बदला काय, आता मला वाटतं बहुमताचा काही प्रश्न येणार नाहीये. तर या कुठल्या तरी आघाडीला बहुमत असेल आणि माननीय राज्यपाल ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे संविधान अधिवेशनाच्या पटलावर अधिवेशन बोलावून ती प्रक्रिया पार पाडतील. नक्कीच, धन्यवाद सर. तर हे होतं अनंत कळसे ज्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच जर का काही अडचणी आल्या तर राज्यपाल हे ऑन फ्लोअर टेस्ट घेऊन हे संपूर्ण जे विधिमंडळ आहे विधानसभा आहे ती अस्तित्वात येताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. अभिषेक खूप खूप धन्यवाद या खास मुलाखतीबद्दल, या संवादाबद्दल.